नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण बघणार आहोत अनारसे, पण थोडे वेगळ्या प्रकारचे. मला अनारशाचं पीठ हवं होतं म्हणून मी बघा केपराचं पीठ आणलं, पण जेव्हा हे उघडलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तर एकदम सुक्कं पीठ आहे. ह्या पद्धतीचं पीठ ॲक्च्युली मी कधी वापरलेलं नव्हतं, म्हणून हा तुमच्यासाठी बनवलेला एक व्हिडिओ. तर या पिठाच्या ज्या पिशवीवरती सांगितलेलं आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये घालायचं आहे एक पिकलेलं केळ आणि अनारशाचं पीठ घट्ट होईल किंवा मळता येईल किंवा अनारसे थापता येईल इतपत थोडंसं दूध किंवा पाणी. ॲक्च्युली ह्या पद्धतीनं पिठापासून अनारसे करणं हा माझासुद्धा एक पहिलाच प्रयत्न आहे. तर चला करून बघूयात कशा पद्धतीनं हे अनारसे होतात ते. तर याच्यामध्ये मी थोडंसं दूध, अगदी आपल्या प्रमाण जसं हवं आहे तसं थोडंसं दूध, थोडंसं पीठ, या पद्धतीने मी हे अर्धा किलो पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या गाठी होत्या, कारण हे मला वाटतं तांदळाचं पीठ आणि गूळ आहे ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ज्या बारीक बारीक गाठी होत्या त्या चांगल्या हाताने मळून घेतलेल्या आहेत. आणि आता इथे एका कॉपर फॉईलला मी लावलेलं आहे तेल आणि आपल्या अनारशाची जी गोळी आहे ती छोटीशी गोळी खसखशीवरती थापून त्याला व्यवस्थित तेलाचा असा हात लावून आपण आता बघूयात. पण ॲक्च्युली मी सुद्धा हे पिठाचा अनारसा जो पहिल्यांदाच करते आहे ना, तर हे केळ आणि ते जे आपण दूध टाकलेलं आहे ते मला वाटतं की आपल्या ज्या नेहमीच्या अनारशाचं पीठ आहे त्याच्या प्रमाणापेक्षाही थोडंसं घट्टच ठेवायला हवं. कारण जसं जसं वेळ पुढे पुढे जात गेली ना तसं तसं हे पीठ जे आहे ते एकदम ढिलं ढिलं पडत गेलं. आपलं जे नेहमीचं अनारशाचं जे पीठ असतं घट्ट मळलेलं पीठ ते ह्या पद्धतीने ढिलं होत नाही. पण ह्या ज्या पिठाचे आपण अनारसे बनवतो ना, ते मला वाटतं की पीठ मळलं की लगेचच्या लगेचच करायला घेतले की अगदी व्यवस्थित होतात. पण छान आहे, अगदी तांदूळ वगैरे भिजवून करण्यापेक्षा हे अगदी सुक्या पिठाचे अनारसे टेस्टीला आणि चवीला पण एकदम मस्त झालेले. तर तुम्ही या पद्धतीने बघू शकता एक 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 करून अनारसा मी इथे तेलात तळून घेतलेला आहे आणि ह्याला आपल्या नेहमीच्या अनारशापेक्षा सुद्धा सुंदर असा छान गोल्डन कलर आलेला आहे. तर हे आहेत आपले इन्स्टंट पिठाचे अनारसे तयार. एन्जॉय.